काय सांगणार? आई रेणुका मातेच्या दरबारात आज वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची युती झालेली आहे आणि इथं नारळ फोडून शेवटचा टप्पा आज महानगरपालिकेच्या प्रचारात सर्व प्रभागात फिरलोच आहेत। पण शेवटची ही भव्य दिव्य वंचित बहुजन महासंघाची मिरवणूक सर्व तमाम लहान मोठे छोटे थोर सगळेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आई रेणुका मातेच्या दरबारात आज नारळ फोडून शुभारंभ या रॅलीचा केलेला आहे। ही आजची रॅली वंचित बहुजन आघाडीची सर्व प्रभागात गोपाळनगर, अंबानगर, सिद्धार्थनगर, शिवनेरीनगर, रामनगर, तीर्थनगर, सांगवी, बुजुर्ग आणि सर्वच नगरात आता ही रॅली महारॅली फिरणार आहे। त्यानंतर आज सायंकाळी 5 वाजता प्रचार हे थंडावणार आहे। पण वंचित बहुजन आघाडी असा आहे की संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष प्रभाग क्रमांक 3 वर लागलेलं आहे। तरीही सर्व मतदार राजाला विनंती आहे की एवढे मोठे संघर्ष सर्व मिळून युवा करत आहेत, सर्व माता भगिनी करत आहेत, प्रभागातील तुम्ही सर्व नागरिक करत आहात। आज मी काल रात्री पाहिलेलो आहे की जे चाललंय ते चालू द्या, पण कमीत कमी 15 तारखेला सर्वांनी तुमचं अमूल्य मतदान वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला चारही मतांनी चारही उमेदवाराला चारही सिलेंडरला टाकायचं आहे। 100% सर्व म्हणलेत की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे चारही उमेदवाराला आम्ही मतदान टाकणार आहोत, मतदान रूपी, आणि चारही उमेदवाराला विजय करणार आहे हे मतदार राजा स्वतः सांगलेला आहे। आणि नवीन चेहऱ्याला सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्हाला 100% संधी देणार म्हणजे देणार आहे। 100% डोर टू डोर झालेला आहे। प्रत्येक घरावर सर्वांना 2-2 वेळेस भेटलेलो आहोत आम्ही, आणि 100% सांगतो सर्वांचा आशीर्वाद भेटलेलाच आहे। आणि आजही शेवटची ही जी मिरवणूक आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व युवा मिळून काढत आहात, तरी आजही शेवटच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही घरपोच आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहोत। कमीत कमी मी सांगतो जास्तीत जास्त असा टार्गेट आहे की सर्वात जास्त मतदारांनी मतदार राजांनी मतदान करावं आणि आम्हाला सगळं चारही उमेदवाराला निवडून द्यावं हीच मी अपेक्षा करतो।